सातारा जिल्ह्यातल्या वाई नगरपालिकेमध्ये नितीन कदम संभाव्य नगराध्यक्ष राष्ट्रवादी, अजित पवार पक्षाचे। गिरीश, सत्ता कोणाची येईल ते देखील पाहूयात। बघा, वाईमध्ये सत्ता कुणाची येणार आपण पाहतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 नगरसेवक निवडून येतील आणि संभाव्य सत्ता ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी ओंकार कदम आमचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी या संपूर्ण राजकीय पार्श्वभूमीचे राजकीय गणितांचा अंदाज घेतला, तो देखील पाहूयात। वाई नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी ही आता जोरदार पद्धतीने होताना पाहायला मिळते। वाईमध्ये जो सामना आहे, हा सामना भाजप विरुद्ध अजित पवार गट राष्ट्रवादी असा वाईमध्ये थेट सामना असल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये एकूण सदस्य संख्या ही 23 आहे आणि अधिक एक आहे तो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे। एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाईमध्ये नितीन कदम हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार आहेत, तर अनिल सावंत हे भाजपकडून उमेदवार आहेत। वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे मंत्री, पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागलेली आहे। त्याच पद्धतीनं भाजपकडून जे स्थानिक भाजपचे नेते आहेत यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचाराची धुरा हातात घेतलेली आहे। परंतु सध्याची परिस्थिती पाहता वाईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची सरशी असल्याचं पाहायला मिळतंय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, वाई।